नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संख्या व संख्यांचे प्रकार. पहा, संख्या व संख्येचे प्रकार पाहत असताना सर्वात सुरुवातीला आपण सुरुवात करणार आहोत नैसर्गिक संख्यापासून. कशापासून? नैसर्गिक संख्या. पहा, नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं? इंग्लिश मध्ये नैसर्गिक संख्याला काय म्हणतात? नॅचरल नंबर. पहा, नैसर्गिक संख्याला एक दुसरा पण शब्द आहे बघा, मोज संख्या. कोणत्या संख्या म्हणतात नैसर्गिक संख्याला? मोज संख्या. बघा, एक पासून पुढच्या जेवढ्या संख्या आहेत त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. म्हणजे जसं की 1 2 3 4 5 अशा अनंत संख्यापर्यंतच्या संख्या याला काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. म्हणजे एक पासून जेवढ्या पुढच्या समोरच्या संख्या असतात याला काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. आणि जर विचारलं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर ती 1. आणि जर विचारलं सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. म्हणजे जर आपल्याला विचारलं आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या कोणती, तर ती मात्र सांगता येणं शक्य नाही. पहा, आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली तर ती कोणती आहे? 1. पहा, या ठिकाणी नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून आहे? 1 पासून. त्याला काय म्हणतात? मोज संख्या. म्हणजे अशी संख्या जी वस्तू ज्या संख्याचा उपयोग वस्तू मोजण्यासाठी होतो. पहा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर विचारली तर ती कोणती? 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या विचारली तर ती मात्र सांगता येत नाही. पहा, या ठिकाणी नैसर्गिक संख्या जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील तर यानंतरची जी संख्या आहे ती संख्या आहे पूर्ण संख्या. कोणती संख्या? पूर्ण संख्या. पहा, कोणती संख्या? पूर्ण संख्या. जे इंग्लिश मध्ये होल नंबर म्हणतात. या संख्येला काय म्हणतात? होल नंबर. आता लक्षात घ्या, जास्त व्याख्या अवघड नाही. बघा, ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत, कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या. बघा, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यामध्ये नुसता काय प्लस करायचा? 0. म्हणजे बघा, नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं? 1 पासून ज्या समोरच्या संख्या 1 2 3 4 अशा अनंत संख्या आणि त्याच्यामध्ये जर काय केलं आपण? 0 जर प्लस केला म्हणजे नुसता याच्यामध्ये काय 0 जर ऍड केला तर या संख्येला म्हणायचं, या संख्येला काय म्हणायचं? पूर्ण संख्येच्या इंग्लिश मध्ये होल नंबर म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, आता या ठिकाणी जर विचारलं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, उत्तर काय असेल? 1. पण जर विचारलं सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, ती कोणती? 0. म्हणजे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येमध्ये काय फरक आहे? बघा, नैसर्गिक संख्या आहे 1 पासून समोरची संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्येमध्ये फक्त काय एक्स्ट्राचा आहे? एक्स्ट्रा फक्त या ठिकाणी काय? 0. मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली ते 1, सर्वात लहान पूर्ण संख्या विचारली तर 0, सर्वात मोठी पूर्ण संख्या. बघा, सर्वात मोठी नैसर्गिक सांगता येत नाही, सर्वात लहान नैसर्गिक सांगता येते. बघा, सर्वात लहान पूर्ण संख्या सांगता येते 0, पण सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगा म्हटलं तर मात्र सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही किंवा ती आपल्याला सांगता येणं शक्य नाही. पहा, मग आता नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या जर तुम्हाला समजली असेल, यानंतर जी तिसरी जी महत्त्वाची संख्या आहे ती संख्या आहे पूर्णांक संख्या. त्या संख्येला काय म्हणतात? पूर्णांक संख्या. बघा, तिसरी जी संख्या आहे तिला म्हणतात पूर्णांक संख्या, जिला इंग्लिश मध्ये इंटिजर्स असं म्हणतात. पहा, मी तुम्हाला हे समजण्यासाठी इथं एक नंबर लाईन काढतो. बघा, तुम्ही लहानपणापासून पाहिलं असेल बघा, 1 2 3 4. इकडं बघा, इकडे ज्या संख्या ज्या सर्व धन पूर्णांक संख्या. बघा, इकडे जेवढ्या ऋण संख्या -1 -2 -3 -4 अशा इकडं अनंत संख्या. बघा, या दोन्ही बाजूने अनंत आहेत. आलं लक्षात? बघा, शून्याच्या ज्या उजव्या साईडला ज्या संख्या आहेत त्या सगळं बघा इथं साइन दिसत नाही, म्हणजे या ठिकाणी काय प्लस आहे. आलं लक्षात? सगळ्याला प्लसचं साइन आहे. मग लक्षात घ्या, इकडच्या ज्या संख्या आहेत त्यांना धन पूर्णांक, ह्या ऋण पूर्णांक आणि 0. म्हणजे बघा, सर्व धन संख्या, बघा सर्व धन संख्या, सर्व ऋण संख्या आणि हे काय? 0. सर्व धन ऋण आणि 0 या ज्या संख्या आहेत याला काय म्हणायचं? पूर्णांक संख्या. म्हणजे बघा 1 पासून समोरच्या ज्या संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक. 0 पासून समोरच्या ज्या संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं? बघा, 0 पासून समोर असेल तर त्याला म्हणायचं पूर्ण संख्या. आणि 0 बघा, 0च्या समोरच्या सुद्धा सगळ्या आहेत. म्हणजे बघा नैसर्गिक संख्या ज्या होत्या, बघा 0च्या ज्या उजव्या बाजूला आहेत, बघा आता त्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा संख्या असतात. मग त्या बघा -1 -2. काय या ठिकाणी गोष्ट समजून घ्या, 0 पासून जसं जसं उजव्या साईडला जातो आपण, ह्या उजव्या साईडला तसं संख्येची किंमत आहे ती कशी होत जाते? मोठी. या ठिकाणी किंमत वाढत जाणार संख्येची आणि या ठिकाणी संख्येची किंमत काय होत जाणार? लहान होत जाणार. लहान. बरेचसे मुलं या ठिकाणी काय होतात? कन्फ्युज होतात. म्हणजे गोष्ट समजून घ्या. जर विचारलं ना, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं की सांगा की -10 मोठे आहेत, -10 मोठे आहेत की 0 मोठे आहेत, बऱ्याचशा मुलाला असं वाटतं की काय 0 लहान आहे. काय 0 लहान? पण या ठिकाणी 0 ही लहान संख्या नाही. 0 पेक्षा लहान कोणती संख्या आहे? -10. हे कशामुळे लहान आहे? बघा, -1 -2 -3 -4 मी सांगितलं तुम्हाला की इकडं डाव्या बाजूला जाताना संख्या कशा होत जातात? लहान, आणि उजव्या बाजूला संख्या मोठ्या होत जातात.
मग बघा -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 म्हणजे -10 ही शून्याच्या कोणत्या साईडला येणार आहे? डाव्या साईडला संख्या कशा होत जातात? लहान. मग या ठिकाणी संख्या लहान आहे म्हणजे जेवढ्या ऋणाच्या संख्या आहेत, ज्यांना ऋणाचं चिन्ह असेल त्या सगळ्या संख्या शून्यापेक्षा कशा असतात? लहान असतात. म्हणजे -10 ही शून्यापेक्षा कशी संख्या आहे? लहान. म्हणजे शून्य ही संख्या मोठी आहे. मग जिकडून मोठा असेल त्या ठिकाणी तुम्ही असं करणार आणि या ठिकाणी म्हणजे ग्रेटर दॅनचं साइन इकडून लेस दॅन. म्हणजे पहा जी संख्या मोठी आहे तिकडून तुम्ही काय करणार? पहा मगरीचं तोंड जर तुम्ही पाहिलेलं असेल तर त्या मगरीच्या तोंडासारखं कुंकुम करणार तुम्ही शून्याच्या साईडने आणि जिकडून संख्या लहान असेल ते जे टोक आहे बघा हे कुंकुमकडे करणार तुम्ही ह्या लहान संख्येकडे. म्हणजे ज्या ऋणाच्या संख्या असतात ज्याला मायनसचे साइन असतात ते शून्यापेक्षा सुद्धा संख्या कशा असतात? लहान. जर आपल्याला विचारलं ना कोणी पहा की -1 आणि -5 याच्यामध्ये लहान संख्या कोणती? -1 आणि -5. बघा -1 -1 -2 -3 -4 -5 म्हणजे -5 कुठे या ठिकाणी समजा -5. मग मला सांगा उजव्या बाजूला कोणती संख्या आहे? उजव्या बाजूला -1 आहे. उजव्या बाजूला -1 आहे, डाव्या बाजूला -5 आहे. मग उजव्या बाजूची संख्या कशी असणार आहे? बघा उजव्या बाजूला संख्या काय होतात? मोठमोठ्या. म्हणजे -1 ही संख्या कशी? -1 ही संख्या मोठी आहे. -1 ही संख्या काय आहे? मोठी आहे. कुणापेक्षा? -5 पेक्षा -1 ही संख्या मोठी आहे. -1 कशामुळे मोठी आहे? कारण -1 -5 पेक्षा उजव्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला संख्या मोठ्या असतात आणि इकडे काय होतं? संख्या लहान लहान. मग पूर्णांक संख्येविषयी काय लक्षात ठेवणार तुम्ही? बघा सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या आणि शून्य ह्या संख्या मिळून कोणत्या संख्या बनतात? पूर्णांक संख्या. जर विचारलं तुम्हाला सर्वात मोठी पूर्णांक संख्या बघा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येणे शक्य का? नाही. आणि पहा जर विचारलं सर्वात लहान पूर्णांक संख्या तर सर्वात लहान पूर्णांक संख्या सुद्धा सांगता येत नाही. म्हणजे सर्वात मोठी पूर्णांक ही सांगता येत नाही, सर्वात लहान पूर्णांक संख्या सुद्धा सांगता येणे शक्य नाही. परंतु जर विचारलं सर्वात मोठी, पहा मी काय प्रश्न विचारतो लक्षात घ्या, सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या कोणती? मग या ठिकाणी ऋण संख्या लहान होत जाते. मग सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या जर कोणती विचारलं त्याचं उत्तर काय असेल? -1. -1 ही सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या आहे. तसंच जर विचारलं सर्वात मोठी धनपूर्णांक कोणती? बघा धन मी तुम्हाला सांगितलं या संख्या या ठिकाणी संख्या मोठमोठ्या होत जातात. सर्वात मोठी जर विचारली तर मोठी संख्या आपण सांगू शकत नाही, सर्वात लहान सांगू शकत नाही. पण सर्वात मोठी ऋणपूर्णांक जर विचारली तर ती सांगतात कारण इकडे संख्या लहान होत जातात. सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या कोणती? -1. -1 पेक्षा इकडची संख्या काय सगळ्या लहान लहान आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या सर्वात मोठी धनपूर्णांक सांगता येत नाही, पण सर्वात लहान जर धनपूर्णांक विचारली, धन म्हणजे प्लसचं ज्याला चिन्ह आहे, सर्वात लहान धनपूर्णांक विचारली तर त्याचं उत्तर काय असेल? +1. म्हणजे +1 ही सर्वात लहान धनपूर्णांक आहे. ही बघा ही +1 ही काय? लहान धनपूर्णांक संख्या आहे. लहान धनपूर्णांक आहे, धनपूर्णांक. आणि जर विचारलं सर्वात मोठी ही जी -1 आहे सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या आहे. कशी? ऋणपूर्णांक संख्या. पण कशी? सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या आहे. आलं लक्षात? -1 आणि +1 ही सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला समज असेल की सर्वात मोठी आपण धनपूर्णांक सांगू शकत नाही, सर्वात लहान ऋणपूर्णांक सांगू शकत नाही, सर्वात मोठी ऋणपूर्णांक सांगता येते. बघा ऋणपूर्णांक सांगत असताना मोठी सांगता येते आणि धनपूर्णांक सांगत असताना लहान धनपूर्णांक सांगता येते. बघा लक्षात ठेवायला सोपं आहे. धनपूर्णांक म्हणलं की लहान सांगता येते आणि ऋणपूर्णांक म्हणलं की मोठी सांगता येते. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं यांचे साइन बघा वेगवेगळे. लहान विचारली धन तर +1 आणि सर्वात मोठी जर विचारली ऋणपूर्णांक ती काय असते? -1. फक्त साइन वेगवेगळे. म्हणजे ऋणपूर्णांकामध्ये मोठी ऋणपूर्णांक संख्या सांगता येते, लहान सांगता येत नाही. आणि धनपूर्णांकामध्ये लहान धनपूर्णांक सांगता येते आणि मोठी धनपूर्णांक संख्या सांगता येत नाही. एवढे पॉइंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि हेही लक्षात ठेवा की उजव्या बाजूला संख्या मोठ्या होत जाणार आणि डाव्या बाजूला संख्या या लहान लहान होत जाणार. लक्षात तुम्हाला जर या संख्या जर या ठिकाणी जर व्यवस्थित जर समजल्या असतील यानंतर ज्या संख्या आहेत त्या आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत समसंख्या व विषम संख्या कशाला म्हणायचं. म्हणजे पहा समसंख्या कशाला म्हणायचं आणि विषम संख्या कशाला म्हणायचं हे आपण या ठिकाणी समजून घेणार. सम व विषम संख्या. बघा समसंख्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? इव्हन नंबर आणि विषम संख्येला ऑड नंबर म्हणतात. याला ऑड नंबर याला इव्हन नंबर. पहा हे कशाला म्हणायचं मी तुम्हाला समजून सांगतो. बघा कोणतीही संख्या असू द्या ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. कुठं? एकक स्थानी. बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना काय म्हणायचं? समसंख्या. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5,
9 हे अंक असतात त्या संख्येला काय म्हणायचं, विषम संख्या. त्याला म्हणायचं विषम संख्या. पण कुठं असायला पाहिजे, एकक स्थानी. हा, हे लक्षात घ्या. एकक स्थानी म्हणजे काय, संख्येच्या शेवटी. आता लक्षात घ्या बघ, या ठिकाणी इकडे कोणतीही संख्या असू द्या, कितीही मोठी संख्या असू द्या, कितीही मोठी संख्या असू द्या, शेवटी 0 2 4 6 8 असलं की त्या संख्येला म्हणायचं समसंख्या. आणि समसंख्या ही दोन्ही पूर्ण भाग झालेली संख्या असते. आता लक्षात घ्या, या ठिकाणी एक उदाहरण समजून घेऊ. समजा मी लिहितो 2 3 4 5 6 7 8 अशी कोणती एक संख्या लिहितो 5. या ठिकाणी मी ही संख्या लिहितो 5. काय व्याख्या काय पाहिली आपण, ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात. एकक स्थानी म्हणजे काय, संख्येच्या शेवटी. एकक स्थानी म्हणजे कुठे, सरळ सरळ संख्ये शेवटी. बघा संख्ये शेवटी इथे किती आहेत, 8. मग तुम्हाला सांगितलंय मी, ज्या संख्येचे एकक स्थानी म्हणजे शेवटी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्याला काय म्हणायचं, समसंख्या. काय म्हणायचं त्याला, समसंख्या. मग ही संख्या कोणती झाली, समसंख्या. कारण 8 इथे तर मग ही समसंख्या झाली, बरोबर. म्हणजे जर शेवटी जर यांपैकी अंक असतात, या संख्येला किती भाग जाणार, दोन्ही पूर्ण, दोन्ही याला दोन्ही पूर्ण भाग जातो. आलं लक्षात, तुम्ही देऊन पाहू शकता. पहा, जर या ठिकाणी जर शेवटी जर किती असते 60, शेवटी 7 म्हणजे एकक स्थानी, शेवटचा अंक म्हणजे एकक स्थान. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष असं मोजतो तुम्ही. म्हणजे या ठिकाणी एकक स्थान म्हणजे शेवटी. बघा संख्या शेवटी 7 आहे, मग 7 यामध्ये आहेत का नाही, 7 या ठिकाणी आहेत. मग बघा ज्या संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असते त्याला काय म्हणायचं, विषम. म्हणजे या ठिकाणी ही संख्या काय झाली आता, विषम. आलं लक्षात, ही संख्या काय झाली, विषम. आता जर मी 7 जर या ठिकाणी काय केले समजा पुसले, तर या ठिकाणी शेवटी बघा एकक स्थानी किती आता 6 आहे. आता एकक स्थानी जर 6 असतं तर बघा इथं 6 आहे. म्हणजे आता ही संख्या कोणती होणार, समसंख्या. कारण की बघा सम आणि विषम ओळखीत असताना संख्येच्या पुढे बघायचं, डायरेक्ट शेवटला बघायचं की त्या संख्ये शेवटला जर 0 2 4 6 8 असते तर तिला म्हणायचं सम. आणि जर संख्येच्या जर एकक स्थानी समजा 6 कॅन्सल केली, त्या ठिकाणी 5 आहे. मग जर यांच्यापैकी जर एखादा अंक आला 1 3 5 7 9 तर त्याला म्हणायचं विषम संख्या. मग आता ही 2345 कोणती संख्या आहे, विषम. परत जर मी हे 5 कॅन्सल केले, 234 ही जर संख्या बघितली ही कशी होणार, शेवट बघणार मी फक्त कुठे लक्ष द्यायचं, शेवटला. इकडच्या संख्येकडे लक्ष नाही द्यायचं. शेवटची संख्या किती आहे, 4. मग 4 या ठिकाणी मग ही समसंख्या आहे. आलं लक्षात. म्हणजे सम आणि विषम जर संख्या तुम्हाला ओळखायचं असेल तर संख्येचं कुठं पाहायचं, फक्त शेवटला. आणि शेवटला जर 0 2 4 6 8 हे जर अंक जर दिसले तर लक्षात घ्या या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार. आणि 2 ने पूर्ण भाग जर जात असेल तर त्याला म्हणायचं समसंख्या. आणि 2 ने पूर्ण भाग जर जात नसेल, बाकी जर एक शिल्लक उरत असेल तर त्याला म्हणायचं विषम संख्या. पहा, तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या ह्या जर व्यवस्थितरित्या जर समजल्या असतील तर यानंतर आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं ते आता या ठिकाणी पाहणार. चला आता आपण पाहणार आहोत मूळ संख्या. कोणती संख्या, मूळ संख्या, ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, प्राईम नंबर. काय म्हणतात त्याला, प्राईम नंबर. मूळ संख्याला काय म्हणतात, प्राईम नंबर. तर आता बघायचं मूळ संख्या कशाला म्हणतात. सुरुवातीला मी काय करतो, 1 पासून पुढच्या संख्या घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता तुम्हाला असं वाटत असेल संख्या कशावर लिहून घ्यायचं, तुम्हाला समजून सांगण्यासाठी बघा. आता मूळ संख्या कशाला म्हणायचं, अशी संख्या बघा यामधल्या कोणतीही संख्या असो ज्या संख्येला किमान 2 तरी विभाजक असतात. विभाजक म्हणजे काय, या संख्येला या संख्येचे 2 अवयव पडतात. म्हणजे कसं बघा, विभाजक म्हणजे बघा आता 1 चा विभाजक म्हणजे मला सांगा 1 ही संख्या, 1 या संख्येचे विभाजक काय, 1 असतात. 2 या संख्येचे विभाजक म्हणजे 2 ही जी संख्या आहे, 2 ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो बघा, 2 ला 1 ने भाग जाऊ शकतो, स्वतः 2 ने भाग जाऊ शकतो, बरोबर. आता ही जी 3 संख्या आहे बघा, 3 ला 1 आणि स्वतः 3 ने, म्हणजे 3 चे 2च विभाजक पडतो, दुसरे विभाजक पडतो का, नाही. पहा आता 4 बघा, 4 चे विभाजक काढायचे म्हणजे 4 ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो बघा. 1 ने तर प्रत्येक संख्येला भाग जाणार, 1 ने जातो स्वतः बघा, 1 ने आणि स्वतः त्या संख्येने भाग जाणारच. आणि यांच्या व्यतिरिक्त 2 ने सुद्धा 4 ला भाग जातो, कारण 2 च्या पाड्यामध्ये 4 आहेत. तसं बघा 5 ला 1 ने भाग जातो, स्वतः 5 ने जातो. पण अजून अशी एखादी संख्या आहे का की त्याच्या पाड्यामध्ये तुम्हाला 5 बघायला मिळते, नाही. म्हणजे 5 ला 1 आणि 5 दोन संख्येने भाग जातो. आता हे 6 बघा, 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 ने जातो, 1 ने तर प्रत्येकच संख्या भाग जाणार. त्यानंतर 6 ला 2 ने भाग जातो, त्यानंतर 6 ला 3 ने भाग जातो, त्यानंतर 6 ला स्वतः 6 ने पण भाग जाणार. त्यानंतर 7 ही संख्या आहे, 7 ला बघा 1 ने भाग जातो, स्वतः 7 ने जातो, पण यांच्या व्यतिरिक्त कशाने जात नाही. पहा आता या ठिकाणी आपण 7 पर्यंत संख्येचे काय केले, अवयव पाडले. बघा म्हणजे विभाजक काढले.
आता काय करायचं, मूळ संख्या म्हणजे बघा मूळ संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्येला फक्त किती अवयव असतात, किती विभाजक असतात, फक्त दोनच विभाजक म्हणजे त्याचे दोनच अवयव पडतात, म्हणजे अशी संख्या ज्या संख्येचे दोनच विभाजक असतात त्याला म्हणायचं मूळ संख्या. म्हणजे या ठिकाणी बघा किती अवयव आहेत, तीनचे, किती विभाजक आहेत, दोनच, म्हणजे एक आणि स्वतः तीन. बघा इथे दोनचे विभाजक कोणते झाले, एक आणि स्वतः दोन, म्हणजे ज्या संख्येचे फक्त दोनच विभाजक असतात अशा संख्येला काय म्हणायचं, मूळ संख्या. अशा संख्येला काय म्हणायचं, मूळ संख्या. पहा या ठिकाणी याला काय म्हणायचं, दोनच विभाजक आहे, मग याला म्हणायचं मूळ संख्या. या ठिकाणी बघा या संख्येला दोनच विभाजक आहेत, मग याला काय म्हणायचं, मूळ संख्या. कसं ज्या पद्धतीने आता इथं बघा, इथे जे 8 आहे बघा, आता या 8 ला बघा 8 च्या अवयव पाडा, 8 ला 1 ने भाग जाणार, त्यानंतर 8 ला स्वतः 8 ने जाणार, त्यानंतर 2 ने जातो, त्यानंतर 4 ने पण जातो. आलं लक्षात. म्हणजे बघा इथं 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 2 पेक्षा जर जास्त विभाजक असेल तर त्याला मूळ म्हणणार का नाही. मूळ संख्या कोणती असणार, ज्याचे किती विभाजक निघतात, दोनच विभाजक, म्हणजे त्या संख्येला एक आणि स्वतः त्या संख्येच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग गेला नाही पाहिजे, त्याला काय म्हणायचं, मूळ संख्या. आता या ठिकाणी बघा 9 आहे, 9 ला बघा 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 3 तरी 9, आणि त्यानंतर 9 ने स्वतःने भाग जातो, म्हणजे जे 2 पेक्षा जास्त विभाजक आहे, याला मूळ म्हणायचं का, याला मूळ म्हणता येणार नाही. पहा या ठिकाणी बघा 10 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, स्वतः 10 ने जातो, याला मूळ म्हणणार का, ही सुद्धा मूळ संख्या होणार नाही. या ठिकाणी 11चे विभाजक बघा, 11 ला 1 ने भाग जातो, त्यानंतर 11 ला 11, 1 आणि 11च्या व्यतिरिक्त 11 ला कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे 11 ही संख्या 1 आणि 11च्या व्यतिरिक्त कुणाच्या तुम्हाला पाड्यामध्ये पाहायला मिळू शकत नाही, म्हणजे कुणाच्या टेबल मध्ये 11 येणार नाही. मग ही संख्या जी असणार आहे ती संख्या कोणती संख्या असणार आहे, मूळ संख्या, ज्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. आलं लक्षात. या ठिकाणी 12 ही जी संख्या बघा, 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, आणि स्वतः 12 ने सुद्धा या संख्येला भाग जातो. मग बघा एवढे मोठे विभाजक आहेत, मग याला मूळ संख्या म्हणणार का नाही. यानंतर बघा 13 ला 1 आणि 13 या दोन संख्येने भाग जातो. या दोन संख्येच्या व्यतिरिक्त 13 दुसऱ्या कोणत्या संख्येच्या टेबल मध्ये किंवा पाड्यामध्ये तुम्हाला दिसून येणार नाही. मग या संख्येला अशी संख्या जर असेल ज्याला दोनच विभाजक असेल तर तिला काय म्हणायचं, मूळ संख्या. म्हणजे अशी संख्या ज्याला 1 आणि स्वतः 3 या दोन संख्येच्या व्यतिरिक्त कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्याला म्हणायचं मूळ संख्या. मग तुम्ही म्हणता सर ठीक आहे, या मूळ संख्या आहे, या ठिकाणी बघा ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ज्या संख्येला दोन विभाजक आहेत त्या मूळ संख्या आहे. मग या ठिकाणी सर याला जर बघा मूळ संख्या कळलं तुम्हाला, ज्याला किती विभाजक असेल, दोनच विभाजक, त्याला काय म्हणायचं मूळ. पण ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक असेल, 2 पेक्षा जास्त विभाजक अशा संख्येला काय म्हणायचं, ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत अशा संख्येला म्हणायचं संयुक्त संख्या. अशा संख्येला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. म्हणजे या ठिकाणी 4 ही कोणती संख्या आहे, संयुक्त संख्या आहे. मग या ठिकाणी बघा 2 पेक्षा जास्त अवयव आहेत, याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. आलं लक्षात. त्याला इंग्लिश मध्ये कंपोजिट नंबर असं म्हणतात. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा 1 2 4 8 हे बघा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. त्यानंतर पहा या ठिकाणी ही सुद्धा संयुक्त संख्या आहे, कारण की बघा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, मग हिला संयुक्त म्हणायचं. इथं 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, ही संयुक्त संख्या, ही संयुक्त संख्या. बघा इथं पण 2 पेक्षा जास्त विभाजक आहे, याला म्हणायचं संयुक्त संख्या. मग मूळ संख्या कशाला म्हणायचं, अशी संख्या ज्या संख्येचे किती विभाजक असतात, दोनच विभाजक असतात. जास्तीत जास्त किती विभाजक, दोनच विभाजक असतात. अशा संख्येला काय म्हणायचं, मूळ संख्या. आलं लक्षात. आणि ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त अविभाजक असतात, 2 पेक्षा जास्त म्हणजे 2 प्लस 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला काय म्हणायचं, 2 पेक्षा जास्त विभाजक असतील तर त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. त्यालाच कंपोजिट नंबर असं म्हणतात. ज्या ठिकाणी बघा तुम्हाला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समजल्या असतील. पहा आता सर्व संख्या पाहिल्याच्या नंतर आता बघा या संख्येकडे लक्ष द्या. बघा मूळ संख्या कशाला म्हणायचं, ज्याचे किती विभाजक असतात 2, आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायची, जी 2 पेक्षा जास्त विभाजक असतील. मग आता या ठिकाणी लक्ष द्या, एक या संख्येला बघा 2 विभाजक आहेत का नाही, एक या संख्येला तर एकच विभाजक आहे. म्हणजे बघा एक ही अशी एकमेव संख्या ज्याला एकच विभाजक आहे. मग मूळ संख्या बघा, एक ही मूळ संख्या आहे का, मूळ संख्या असा किती विभाजक असेल, म्हणजे 2 विभाजक असेल तर तिला मूळ म्हणतात. मग आता एक ही मूळ संख्या आहे का, एक ही मूळ संख्या नाही, एक ही मूळ संख्या नाही, कारण त्याला एकच विभाजक आहे. 2 तर विभाजक असेल पाहिजे. मग मला सांगा एक ही मूळ संख्या नाही, मग संयुक्त होईल का, संयुक्तला तर 2 पेक्षा जास्त विभाजक लागतील. मग बघा एक ही मूळ बी संख्या नाही आणि संयुक्त सुद्धा संख्या नाही. म्हणजे पहा एक ही संख्या आहे ना, ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, कारण मूळ असायला 2 विभाजक असायला पाहिजे तर संयुक्त असायला 3. मग या संख्येला एकच विभाजक आहे, म्हणून ही संख्या मूळही होणार नाही आणि संयुक्तही होणार नाही. म्हणून या ठिकाणी एक ही मूळही संख्या नाही आणि संयुक्तही संख्या नाही.
पहा तुम्हाला जर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं या ठिकाणी जर समजलं असेल तर यानंतर ज्या संख्या आहेत त्या आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत जोडमूळ संख्या. कोणती संख्या? जोडमूळ संख्या. कशाला म्हणायचं? जोडमूळ संख्या. हा बघा ज्याला इंग्लिश मध्ये ट्विन प्राइम नंबर म्हणतात, त्याला काय म्हणतात? ट्विन प्राइम नंबर. पहा आता जोडमूळ संख्या कशाला म्हणायची या ठिकाणी पाहणार. बघा जोडमूळ संख्या म्हणजे पहा या ठिकाणी लक्ष द्या. बघा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत या ठिकाणी बघा. 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 5 च्या नंतर बघा 7 ही मूळ संख्या आहे, नंतर 9 नाही, त्यानंतर 10 नाही, नंतर 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर बघा 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 ही मूळ संख्या आहे, 18 नाही, 19 ही मूळ संख्या आहे. पहा आता मी तर मूळ संख्या लिहिलं. आता काय करायचं बघा. जोडमूळ संख्या म्हणजे ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे अशा संख्या बघा जर बघा आता ह्या दोन मूळ संख्या बघा, या दोन मूळ संख्या ह्या लगेचच्या दोन मूळ संख्या बघा, ह्या दोन मूळ संख्येच्या मध्ये एखादी संयुक्त संख्या आहे का बघा. आताच ह्याच्या अगोदर संयुक्त संख्या मूळ संख्या आपण पाहिल्या. बघा बघा जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या बघा आता इथे 3 आणि 5 ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान म्हणजे दोघांमध्ये दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जर एक संयुक्त संख्या असेल बघा, दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जर एखादी संयुक्त संख्या असेल तर याला काय म्हणायचं? जोडमूळ संख्या. काय म्हणायचं? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. आता लक्षात घ्या या ठिकाणी बघा या ठिकाणी 5 आणि 7 हे बघा त्या दोन संख्या पहा इथं 5 आणि 7 या दोघांच्या दरम्यान 6 ही एकच काय संयुक्त संख्या म्हणजे 5 6 7 म्हणजे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच जर संयुक्त संख्या असेल. कशी संख्या? संयुक्त संख्या असेल. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जर एक संयुक्त संख्या असेल एक आणि एकच संयुक्त संख्या असेल तर याला म्हणायचं जोडमूळ संख्याची जोडी. ही एक जोडमूळ संख्येची जोडी, ही एक जोडमूळ संख्येची जोडी आहे. अजून लक्ष द्या बघा आता जर मी 7 आणि 11 ला जर घेतलं बघा 7 आणि 11 मध्ये बघा 8 9 10 बघा या तीन संयुक्त संख्या मग याला जोडमूळ संख्या जोडी म्हणणार का? तर नाही म्हणता येणार. बघा सुरुवातीला 2 आणि 3 यांच्यामध्ये एखादी संयुक्त संख्या का? तर नाही, यांच्यामध्ये संयुक्त संख्या नाही, मग ही जोडमूळ संख्या जोडी होणार नाही. बघा 7 आणि 11 या दोन्ही कोणत्या संख्या आहेत? बघा दोन्ही पण मूळ संख्या आहेत, दोन्ही पण काय संख्या आहेत? मूळ. पण यांच्यामध्ये 8 9 10 तीन संयुक्त संख्या आहेत. मग तीन संयुक्त संख्या असतात तर याला जोडमूळ म्हणायचं नाही. म्हणजे दोन मूळ संख्येच्या मध्ये जर एक आणि एकच संयुक्त संख्या येत असेल तर त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या, त्याला म्हणायचं ट्विन प्राइम नंबर्स. म्हणजे आता अजून एक जोडी बघू बघा या ठिकाणी 11 आणि हे किती आहेत? 13. बघा 11 आणि 13 च्या मधात कोण येतात? 12. म्हणजे 12 ही संयुक्त संख्या आहे कारण 12 ला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो. आलं लक्षात? मग लक्षात घ्या संयुक्त संख्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जर एक संयुक्त संख्या येत असेल तर त्याला काय म्हणायचं? जोडमूळ संख्या. बघा 100 बघा 1 पासून 100 पर्यंत अशा जोडमूळ संख्याची किती जोड्या येतात? 8 जोड्या येतात. तर तुम्ही काय करा लिहून घेऊ शकता. पहा तुम्हाला जर मूळ संख्या कशाला म्हणायचं, जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं, संयुक्त संख्या या जर तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही 1 पासून 100 पर्यंतच्या 8 ज्या जोडमूळ संख्या जोड्या आहेत तर तुम्ही काढू शकता. पहा आता जोडमूळ संख्या तुम्हाला जर व्यवस्थित जर समजली असेल तर यानंतरची अजून एक जी संख्या आहे ती संख्या म्हणजे कोणती संख्या? सहमूळ संख्या. कोणती संख्या? सहमूळ. पहा सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? सहमूळ संख्या म्हणजे अशी संख्या बघा मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजून सांगतो. समजा 4 आणि 7 आहे. बघा 4 चे जर विभाजक काढले तर 4 चे विभाजक कोणकोणते म्हणजे 4 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 4 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, त्यानंतर 4 ने जातो. 7 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने जातो आणि 7 ने जातो. म्हणजे बघा ज्या दोन संख्यामध्ये एक बघा दोन्ही संख्याला भाग जाणाऱ्या विभाजकामध्ये दोन्हीचा पण विभाजक दोन्हीमध्ये कोणता विभाजक सेम आहे? एकच विभाजक. दोन्हीमध्ये एक हा एकच विभाजक जर सेम असेल दोन संख्याचे विभाजक जर काढले त्यामध्ये जर एक हा एकच विभाजक जर दोन्हीमध्ये जर समान असेल म्हणजे जर कॉमन असेल तर अशा संख्याला म्हणायचं सहमूळ संख्या. म्हणजे हे जे 4 आणि 7 होत्या कोणत्या संख्या? सहमूळ संख्या. पहा अजून एक उदाहरण देतो. समजा इथे 4 आणि जर आपण किती घेतला असतं या ठिकाणी 8 जर घेतला असतं तर बघा 4 चे विभाजक कोणते? 1 2 आणि 4. 8 चे विभाजक कोणते? 1 2 4 आणि या ठिकाणी 8. बघा या ठिकाणी बघा दोन्हीमध्ये एक समान आहे. त्यानंतर बघा दोन विभाजक दोन्हीमध्ये 2 विभाजक आहे आणि दोन्हीमध्ये 4 विभाजक आहे. म्हणजे मला सांगा इथं बघा
एक पेक्षा व्यतिरिक्त दुसरे पण विभाजक दोन्ही मध्ये काय आहेत कॉमन, म्हणजे याच्यामध्ये बी एक आहे, याच्यामध्ये बी, याच्यामध्ये दोन, याच्यामध्ये दोन, याच्यामध्ये चार, याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये तीन तीन विभाजक काय आहेत सेम आहेत. मग जर बघा तीन तीन विभाजक सेम असतात तर याला समूळ संख्या म्हणता येणार नाही. समूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्यामध्ये दोन्हीला भाग जाणारे दोन्हीचे जे विभाजक आहेत म्हणजे भाग जाणारी संख्या त्यामध्ये जर दोन्हीमध्ये एक हा एकच जर कॉमन फॅक्टर जर असेल, विभाजक जर असेल तर याला म्हणायचं समूळ संख्या. बघा याला इंग्लिश मध्ये को-प्राईम नंबर म्हणतात. काय को-प्राईम नंबर. मग बघा अजून एक उदाहरण देतो. समजा 9 आणि 10 आहे. 9 आणि 10, 9 चे विभाजक काढा 1 3 आणि 9, 10 चे विभाजक 1 5 आणि 10. बघा या ठिकाणी बघा दोन्ही मध्ये कोणता विभाजक सेम आहे एकच. जर दोन्ही मध्ये जर एक हा एकच विभाजक जर सेम असेल तर त्याला म्हणायचं को-प्राईम नंबर, त्यालाच म्हणायचं समूळ संख्या. आलं लक्षात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी बी जर तुम्हाला समूळ संख्याचा जर काय विचारला, मसावी विचारला, काय विचारला मसावी विचारला. मसावी म्हणजे काय, ज्या दोन्ही संख्यामध्ये जो सामायिक विभाजक असतो त्याला म्हणायचं मसावी, आणि दोन्ही मध्ये सामायिक विभाजक काय एकच. म्हणून या क्रमवार ज्या दोन संख्या असतात, क्रमवार दोन संख्या म्हणजे काय 9 आणि 9 च्या समोरची संख्या 10. बघा ज्या दोन क्रमवार संख्या म्हणजे कोणती क्रमवार संख्या घ्या, समजा 11 आणि 12 या समूळ संख्या आहेत का हे जर विचारलं तर या समूळ संख्या आहेत, कारण की ज्या दोन क्रमवार संख्या असतात त्या नेहमी समूळ संख्या असतात. समजा जर विचारलं 4 आणि 5 या समूळ संख्या आहेत का आहेत, जर विचारलं तुम्हाला 20 आणि 21 या समूळ संख्या आहेत का आहेत, जर विचारलं तुम्हाला 22 आणि 23 या समूळ संख्या आहेत का आहेत. समूळ संख्या म्हणजे बघा ज्या दोन क्रमवार संख्या असतात ते एकमेकांच्या समूळ संख्या असणार, आणि समूळ संख्या जर असतील बघा समूळ संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो एक. आणि जर तुम्हाला जर समूळ संख्याचा लसावी जर विचारला लसावी तर या दोघांचा जो गुणाकार येईल तो काय असणार समूळ संख्याचा लसावी, म्हणजे 9 10 किती होणार 90. मग या समूळ संख्याचा मसावी काय होणार 90. बघा पुढे चालून जर तुम्हाला लसावी मसावी यासारखे जर चॅप्टर व्यवस्थित समजायचे असेल तर तुम्हाला संख्या हा टॉपिक व्यवस्थित समजायला पाहिजे. म्हणजे बघा समूळ संख्या म्हणजे काय, दोन संख्यांचे जे विभाजक जर काढले तर विभाजकामध्ये दोन्ही मध्ये जर एक हा एकच विभाजक जर सामायिक जर असेल म्हणजे समान असेल तर त्याला म्हणायचं समूळ संख्या. आणि जोडमूळ संख्या काय कशाला म्हणायचं, दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक आणि एकच जर संयुक्त संख्या असेल तर त्याला काय म्हणायचं जोडमूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर. पहा तुम्हाला जोडमूळ संख्या आणि समूळ संख्या जर व्यवस्थितरित्या जर समजल्या असतील तर यानंतरचा जो ज्या संख्या उरल्या त्या संख्या आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता आपण पाहणार आहोत परिमेय संख्या. कोणती संख्या, परिमेय संख्या. परिमेय संख्या पहा परिमेय संख्या इंग्लिश मध्ये काय म्हणतात रॅशनल नंबर. काय म्हणतात रॅशनल नंबर. आता पहा परिमेय संख्या कशाला म्हणायचं, परिमेय संख्या म्हणजे कोणती संख्या, बघा p छेद q च्या स्वरूपात असणारी कोणती संख्याला परिमेय संख्या म्हणतात. फक्त बघा या q च्या जागी काय नसावा, q च्या जागी 0 नसावा. म्हणजे अशी कोणती संख्या पहा या ठिकाणी 1 छेद समजा 3 आहे, पहा छेदामध्ये 0 नाही म्हणजे ही संख्या कोणती परिमेय. याला बघा दोन्हीला प्लसचं चिन्ह म्हणजे धन परिमेय संख्या. जर याला जर असं मायनसचं चिन्ह घेतलं -3/2 ही जी संख्या ही संख्या कोणती झाली ऋण परिमेय संख्या. ही ऋण परिमेय ही धन परिमेय, पण ही परिमेय संख्याच आहे. फक्त छेदामध्ये काय नसला पाहिजे, शून्य नसला पाहिजे. म्हणजे एखाद्या संख्येचे जर छेदात असं जर शून्य असेल तर ही परिमेय संख्या नसणार. आलं लक्षात. म्हणजे लक्षात घ्या अशी संख्या ज्यांचं उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकतो. म्हणजे बघा जर वर्गमूळात जर 4 असेल तर वर्गमूळात 4 चं वर्गमूळ निघतंय पहा, वर्गमूळ निघतंय म्हणजे वर्गमूळ किती येतं 2. म्हणजे याचं उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकतो. मग ज्याचं उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकतो त्याला काय म्हणायचं परिमेय संख्या. पहा या ठिकाणी परिमेय संख्या म्हणजे काय, बघा जी अंश आणि छेद स्वरूपात लिहिली जाईल जे छेदामध्ये काय नसावा, शून्य नसावा. मग वर्गमूळातली जरी संख्या असेल तिचं वर्गमूळ निघत असेल तर तिला म्हणायचं परिमेय संख्या. पण जर आता वर्गमूळात जर किती असतील 3, पहा या 3 चं वर्गमूळ निघतं का तर नाही निघत. मग वर्गमूळात 3 निघत नाही. हे जर वर्गमूळ जर काढायचं असेल 3 ला तर तुम्हाला लॉग टेबल नाही तर काय लागेल तुम्हाला कॅल्क्युलेटर. बघा कॅल्क्युलेटरच्या लॉग टेबलच्या बघा मदतीने तुम्ही याचं वर्गमूळ काढू शकता. पण ज्याचं उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकत नाही, लॉग टेबल किंवा तुम्ही बघा त्याला आपण कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने काढू शकतो. अशा संख्येला काय म्हणणार आपण अपरिमेय संख्या. अशा संख्येला काय म्हणायचं अपरिमेय संख्या. आणि अशी जर असेल तिचं वर्गमूळ निघतं तिला काय म्हणायचं परिमेय, जिचं वर्गमूळ निघत नाही तिला काय म्हणायचं अपरिमेय संख्या. पहा या ठिकाणी पहा 1.2222 अशी जर संख्या असेल म्हणजे जर दशांश नंतरच्या संख्येत जर अशी काय होत असेल पुनरावृत्ती होत असेल, रिपिटेशन होत असेल, आवृत्ती जर होत असेल तर अशी जी संख्या असते अशा संख्येला पण काय म्हणायचं परिमेय संख्या. पहा जर समजा 1.23
2 3 4 2 3 4 जर एखाद्या अशा गटाची जर काय होत असेल आवृत्ती होत असेल तर याला सुद्धा काय म्हणायचं परिमेय संख्या. परंतु जर पहा इथं 1.2 3 4 5 3 1 6 8 2 1 6 9 3 पहा या ठिकाणी बघा आवृत्ती होत होती, या ठिकाणी आवृत्ती होत नाही. दशांच्या नंतरच्या संख्या जर आवृत्ती होत नसेल तर याला म्हणायचं अपरिमेय संख्या. काय म्हणायचं? अपरिमेय. बघा अपरिमेय संख्या. बघा दशांच्या नंतर जर त्या संख्या जर आवृत्ती होत नसेल तर याला म्हणायचं अपरिमेय संख्या. आणि जर दशांच्या नंतर संख्या जर आवृत्ती होत असेल तर याला काय म्हणायचं? परिमेय संख्या. याला काय म्हणायचं? परिमेय. आवृत्ती होत असेल तर परिमेय. लक्षात बघा अखंडित असेल, बघा एखादी संख्या जर अशी अखंडित असेल, अखंडित आणि जर त्याची आवृत्ती होत असेल तर त्याला म्हणायचं परिमेय. आणि जर समजा आता 1.5 आहे तर ही संख्या कशी झाली बघा, याचं दशांश रूप कसं आहे? खंडित आहे. याचं दशांश रूप कसं आहे? खंडित. म्हणजे एखाद्या संख्येचं दशांश रूप खंडित जरी असेल तरी ती संख्या कोणती संख्या असणार? परिमेय. अखंडित असेल तरी परिमेय, पण त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे? अशी आवृत्ती. आणि जर अशी आवृत्ती होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? अपरिमेय. म्हणजे लक्षात घ्या वर्गमुळात अशी संख्या आहे जिचं वर्गमूळ निघत नाही तिला अपरिमेय म्हणायचं. जिचं दशांश रूप अखंडित असतं, बघा जिचं दशांश रूप अखंडित असतं आणि त्याच्यामध्ये आवृत्ती नसते त्याला म्हणायचं अपरिमेय. म्हणजे काय? दशांच्या नंतर एखाद्याचं बघा एखाद्या संख्येचं दशांश रूप कसं असेल? अखंडित असेल, पण त्याच्यामध्ये जर आवृत्ती होत नसेल, अशी जर आवृत्ती होत नसेल तर त्याला म्हणायचं अपरिमेय. आणि वर्गमूळ जर नाही निघलं तर अपरिमेय. मग ज्या संख्या अपरिमेय नाही त्या काय? परिमेय. आणि ज्या संख्या परिमेय असणार त्या संख्या अपरिमेय असू शकत नाही. बघा याचं उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकतो. मग याला परिमेय म्हणायचं. समजा अजून एक उदाहरण घेऊ. समजा वर्गमुळात 4 समजा जर किती असेल 4 समजा या ठिकाणी जर 1 असेल, बघा 4 जर 1 असेल तर बघा 4 चं वर्गमूळ निघतं किती? 2 आणि 1 चं सुद्धा वर्गमूळ निघतं 1. मग बघा याचं बघा 2 च्या छेदामध्ये 1 आहे म्हणजे याचा भागाकार केला तो किती? 2. म्हणजे बघा याचं उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकतो. मग असं जर असं वर्गमूळ ज्याचं वर्गमूळ निघतंय त्याला काय म्हणायचं? परिमेय. त्याला काय म्हणायचं? परिमेय संख्या. ज्याचं वर्गमूळ निघत नाही त्याला काय म्हणायचं? अपरिमेय संख्या. लक्षात परिमेय आणि अपरिमेय संख्या जर तुम्हाला समजल्या जर असतील तर यानंतर ज्या संख्या आहेत त्या आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. पहा आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा वास्तव संख्या. कोणती संख्या? वास्तव संख्या. वास्तव संख्या. बघा वास्तव संख्या ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रिअल नंबर. काय म्हणतात? रिअल नंबर. आता वास्तव संख्या कशाला म्हणायचं? वास्तव संख्या म्हणजे अशी संख्या बघा सर्व परिमेय संख्या. कोणत्या? सर्व परिमेय संख्या. बघा सर्व परिमेय संख्या. बघा सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या. सर्व परिमेय संख्या आणि बघा सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. बघा सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या या दोघांचा जो समूह आहे याला काय म्हणायचं? वास्तव संख्या. म्हणजे आतापर्यंत आपण परिमेय संख्या अपरिमेय संख्या कशाला म्हणायचे पाहिले. म्हणजे सर्व परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांना काय म्हणायचं? वास्तव संख्या. मग बघा वास्तव संख्या कशाला म्हणायचं? सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांच्या समूहाला काय म्हणायचं? वास्तव संख्या. मग वास्तव संख्या कशाला म्हणायचं? त्यामध्ये सर्व परिमेय आणि बघा अपरिमेय संख्या सुद्धा आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं वास्तव संख्या म्हणजे काय? बघा वास्तव संख्यामध्ये आता नैसर्गिक संख्या बघितली आपण सुरुवातीला बघा 1 2 3 4 मग 1 पासून समोरच्या संख्याला काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. म्हणजे बघा वास्तव संख्या कशाला म्हणायचं? बघा सर्व नैसर्गिक संख्या. आता बघा नैसर्गिक संख्येच्या नंतर आपण बघितलं होतं बघा याच्यामध्ये शून्य येत नाही आणि पूर्ण संख्यामध्ये काय होतं? शून्य. नैसर्गिक संख्या आणि शून्य याला काय म्हणायचं? पूर्ण संख्या. म्हणजे बघा सर्व नैसर्गिक संख्या काय असतात? पूर्ण संख्या. आणि पूर्ण संख्याच्या नंतर आपण बघा पाहिलं होतं काय? पूर्णांक संख्या. कोणती संख्या पाहिली होती? पूर्णांक संख्या. म्हणजे बघा नैसर्गिक संख्या बघा नैसर्गिक संख्यापेक्षा मोठ्या संख्या कोणत्या? पूर्ण संख्या. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्यामध्ये येतात. आणि बघा सर्व नैसर्गिक संख्या आणि सर्व पूर्ण संख्या या कोणत्या संख्यामध्ये येतात? पूर्णांक संख्यामध्ये. म्हणजे बघा पूर्णांक संख्यामध्ये बघा -1 -2 -3 म्हणजे बघा 1 2 3 या बी येणार, शून्य बी येणार, -1 -2 -3 या सुद्धा संख्या येणार. म्हणजे पूर्णांक बघा धन संख्या ऋण संख्या आणि शून्य या सगळ्या संख्या पूर्णांक संख्यामध्ये येणार. आणि बघा पूर्णांक संख्येच्या नंतर बघा पूर्णांक संख्यापेक्षा मोठी संख्या कोणती? परिमेय संख्या. कोणती संख्या? परिमेय संख्या. म्हणजे बघा सर्व नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या असतात, सर्व पूर्ण संख्या या परिमेय संख्या असतात, सर्व पूर्णांक संख्या या सुद्धा कोणत्या संख्या असतात? परिमेय. म्हणजे या सर्व संख्या कशामध्ये येतात? परिमेय संख्यामध्ये. आणि बघा परिमेय आणि अपरिमेय जरी असल्या बघा परिमेय आणि
अपरिमेय म्हणजे बघा एवढ्या सर्व ज्या संख्या आहेत, या सर्व संख्या कोणत्या संख्येमध्ये येतात? वास्तव संख्यामध्ये. म्हणजे बघा सर्व परिमेय आणि अपरिमेय या संख्या सुद्धा कोणत्या संख्या? वास्तव संख्या. म्हणजे वास्तव संख्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, सर्व संख्या काय? वास्तव संख्या. म्हणजे बघा सर्वात मोठी कन्सेप्ट म्हणजे काय? वास्तव संख्या. आता अजून एक संख्या बघू, अवास्तव संख्या. पण बघा अवास्तव संख्या जास्त शिकण्याची काय आवश्यकता नाही. अवास्तव संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येचं काय नाही? अस्तित्वच नाही. म्हणजे बघा आता वर्गमुळात अशी संख्या, समजा जर तुम्हाला विचारलं -3 चं वर्गमूळ काढा किंवा समजा -4 चं वर्गमूळ काढा. आता -4 चं काय वर्गमूळ काढणार? अशी कोणती संख्या की ज्या संख्येचं वर्गमूळ -4 आहे? बघा तुम्ही जर 2 चा वर्ग जर केला, मला सांगा +2 चा वर्ग केला तर 2 × 2 बरोबर काय येणार? 4. आणि जर तुम्ही -2 चा वर्ग जर केला, कशाचा? -2 चा जर वर्ग केला तर तो काय आहे? -2 × -2 बरोबर काय येईल? +4 मध्ये. म्हणजे कोणत्याही प्लस संख्येचा वर्ग सुद्धा बघा, धन संख्येचा वर्ग सुद्धा धन संख्याचे आणि ऋण संख्येचा वर्ग सुद्धा धन संख्याचे आहे. म्हणजे कोणत्याही धन संख्येचा आणि ऋण संख्येचा वर्ग हा धन संख्याच असतो. म्हणजे वर्ग हा नेहमी धन संख्या असतो. म्हणून बघा या ऋण संख्येचं वर्गमूळ निघूच शकत नाही. म्हणजे ऋण 4 हे बघा ऋण 4 हे कोणत्याच संख्येचा वर्ग असू शकत नाही. म्हणजे ही संख्या अस्तित्वातच असू शकत नाही. म्हणजे ज्या संख्येचं अस्तित्वच नाही अशा संख्येला काय म्हणायचं? अवास्तव संख्या. म्हणजे ज्या संख्येचा उपयोग व्यवहारामध्ये केलाच जाऊ शकत नाही अशा संख्येला काय म्हणायचं? अवास्तव संख्या. मग बघा अशा संख्येला अवास्तव संख्या म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या या जर तुम्हाला जर व्यवस्थित जर समजल्या असतील तर पहा यानंतरच्या ज्या पुढील संख्या आहेत त्या आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्रिकोणी संख्या. कोणती संख्या? त्रिकोणी संख्या. पहा त्रिकोणी संख्या. पहा याच्यावर भरपूर प्रश्न असतात आपल्या परीक्षेमध्ये. पहा त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं? पहा बघा त्रिकोण तयार होत असताना या ठिकाणी बघा असं आपण बघा सुरुवातीला एक रांगोळी काढली असताना कधी बघा 1 नंतर 2 टिंब नंतर या ठिकाणी आपण असे 3 नंतर बघा इकडे या ठिकाणी आपण किती करतो 4 नंतर या ठिकाणी बघा असे किती 5. बघा ह्या आकृतीतून ज्या संख्या तयार होतात ना त्या सगळ्या त्रिकोणी आहेत. म्हणजे बघा या ठिकाणी वरती काय 1 म्हणजे एक ही त्रिकोणी संख्या आहे. पहा या ठिकाणी बघा 1 2 3 या तिघा सगळ्यांची बेरीज या ठिकाणी लिहिली बरोबर. 1 2 3 4 5 6 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही त्रिकोणी संख्या आहे. आता मोजायची गरज नाही लहान लेकरासारखं असं बघा 1 1 1 हे 1 आणि 2 3 हे 3 आणि हे 3 6 हे 6 आणि 4 10 हे 10 आणि हे किती आहेत 5 ही झाले 15. म्हणजे आता याच्या खाली बघा हे 5 आहेत इथे किती टिंब असते ना आता 6 टिंब असते. मग बघा हे जर 6 असेल तर किती झाले 21. म्हणजे बघा 1 3 6 10 15 21 कोणत्या संख्या त्रिकोणी. मग त्याची व्याख्या समजून घेऊ. त्रिकोणी संख्या म्हणजे अशा संख्या बघा कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जर निपट केली आपण कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्या बघा 1 × 2 बघा ह्या दोन नैसर्गिक क्रमवार संख्यांचा जर गुणाकार केला आणि त्या गुणाकाराची जर अर्धव केली म्हणजे याचा गुणाकार केला तो किती 2 आणि या गुणाकाराचे अर्धे करायचे म्हणजे किती भागायचे त्याला 2 नी. मग याचा गुणाकार भागाकार जर केला त्यांचा भागाकार किती 1. मग ही संख्या कोणती असणार त्रिकोणी संख्या. बघा आता दोन क्रमवार संख्या कोणत्या घ्या दोन नैसर्गिक क्रमवार घ्यायचे का. मग आता या क्रमवार संख्या 2 च्या नंतर 3 येते त्यानंतर 3 च्या नंतर किती येते 4 4 च्या नंतर किती येते 5 5 च्या नंतर किती 6 म्हणजे अशा क्रमवार संख्या घ्यायच्या. क्रमवार संख्याचा गुणाकार करा 3 2 6 आणि याचे अर्धे करायचे. मग 6 चे अर्धे 3 येतात आपल्याला कळतंय अर्धे करायचे म्हणजे 2 नी भागायचं. मग 6 जर 2 नी भागले ते किती येणार 3. म्हणजे बघा 3 ही कोणती संख्या आहे त्रिकोणी संख्या आहे. मग बघा क्रमवार दोन संख्याचा गुणाकार करा 3 चौक 12 आणि 12 चे जर तुम्ही जर अर्धे केले अर्धे करणं म्हणजे 2 नी भागायचं बेसकून 12 म्हणजे 6 ही कोणती संख्या आहे त्रिकोणी संख्या आहे. बघा या दोन संख्याचा गुणाकार करा 4 पंचे 20 आणि 20 चे जर तुम्ही अर्धे केले ते होणार 10 म्हणजे कोणती संख्या आहे त्रिकोणी संख्या आहे. बघा 5 आणि 6 चा गुणाकार तो किती केला तर किती 30 आणि 30 चे जर अर्धे केले ते किती येते 15 म्हणजे कोणती संख्या आहे त्रिकोणी संख्या आहे. अजून लक्ष द्या 6 च्या नंतरची संख्या 7 दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचे जर तुम्ही अर्धे केले तर आपल्याला कोणती संख्या मिळणार त्रिकोणी. मग बघा 7 42 त्याचे अर्धे करायचे 42 चे अर्धे केले तर ते किती मिळणार आपल्याला 21 म्हणजे कोणती संख्या आहे त्रिकोणी संख्या. म्हणजे आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची जर तुम्ही निपट जर केली तर मिळणारी जी संख्या आहे त्या संख्येला काय म्हणायचं त्रिकोणी संख्या. पहा या ठिकाणी त्रिकोणी जर संख्या जर तुम्हाला समजली जर असेल तर यानंतरची अजून एक संख्या बघू ज्या संख्येला म्हणतात चौरस संख्या. कोणती संख्या
चौरस संख्या. बघा चौरस संख्या म्हणजे दुसरी तिसरी कोणती संख्या नसून पूर्ण वर्ग संख्या. चौरस संख्या दुसरी संख्या काय म्हणतात बघा दुसऱ्या भाषेत पूर्ण वर्ग संख्या. बघा ज्याला इंग्लिश मध्ये स्क्वेअर नंबर म्हणतात. काय म्हणतात स्क्वेअर नंबर. म्हणजे पहा या ठिकाणी बघा अशा संख्या ज्या संख्या कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या म्हणजे वर्ग संख्या सरळ सरळ. म्हणजे बघा 1 त्यानंतर 4 9 त्यानंतर बघा 25 त्यानंतर 36 बघा 6 चा वर्ग आहे 7 चा वर्ग 49 8 चा वर्ग 64 9 चा वर्ग 81 10 चा वर्ग 100 11 चा वर्ग 121 12 चा वर्ग 144 13 चा वर्ग 169 14 चा वर्ग 196. म्हणजे पहा या ठिकाणी लक्षात घ्या ज्या संख्या कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा वर्ग असतात अशा वर्ग संख्याला म्हणायचं चौरस संख्या. त्यालाच म्हणतात पूर्ण वर्ग संख्या. म्हणजे ज्या संख्या कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचे काय असतात वर्ग असतात. पहा या ठिकाणी आपण ज्या सर्व संख्या त्या सर्व संख्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये काय केलेल्या आहेत कव्हर केलेल्या आहेत. पहा तुम्हाला जर हे जे व्हिडिओ लेक्चर आहे हे जर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.